बागामध्ये द्राक्षाचा खोडाचा ते भाव नसल्यामुळे आपण घरच्या घरी खोडून आता ते प्रोसेस करतोय. यावर्षी बागाचं उत्पन्न चांगलं आहे, बट मार्केट खूप डाऊन आहे. त्याच्यामुळे तेच आपण आता प्रोडक्शन चालू करंटली तेच हार्वेस्टिंग करून आपण आता लोकल मार्केटला बेदाण्यासाठी पाठवतो. आपण आत्ता जे बघतोय हे थॉम्सनचं करंटली रान जे हार्वेस्टिंगसाठी आलं आहे, पण थोड्या प्रमाणात हे झाल्यामुळे त्याचा साईज खूप वाढली गेली आणि स्पेसिंग पण खूप तयार झालेली आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते घरच्या घरीच आपण हार्वेस्ट करतो. तर आपण आत्ता बेदाण्याच्या शेड्समध्ये आलेलो, जिथे आपलं आता द्राक्ष जे आपण सकाळी काढलेले होते ते बेदाण्यासाठी दिलेले आहेत. तिथेच आपण आता इथे बेदाण्यासाठी द्राक्ष व्यापाऱ्यांमध्ये कल्टिवेशन होऊन बेदाणामध्ये कन्वर्ट होणार नंतर. तुम्ही बघू शकता माझ्या मागे 4 ते 6 लाईनी बनते, असे 3 शेड्स आहे आणि 6 लाईनी करंटली त्याच्यामध्ये बेदाण्याचे शेड्स बनवलेले 7 एका रॅकीमध्ये 7 लाईन्स आहे, मध्ये 7 लाईनमध्ये बेदाणे टाकले गेलेले. हा 100 कॅरेट आहे, 111. तर आपण आत्ता इथं द्राक्ष खाली आलो, बेदाण्याचे शेड्स आहे.